राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली अशात राज्यातील सर्व काँग्रेस नवनिर्वाचित खासदारांना मुंबई येथे आमंत्रित करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला। यात अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलाय। देशात इंडिया आघाडी तर राज्यात महाविकास आघाडीमधील उमेदवारांनी चांगलीच बाजी मारली आहे। राज्यातील महाविकास आघाडीमधील विजयी काँग्रेस उमेदवारांना 7 जून रोजी मुंबई येथे आमंत्रित करून सर्वांचा सन्मान करण्यात आलाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। या सत्कार कार्यक्रमात अमरावती लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आलाय। श्यामकुमार बर्वे आणि त्यांच्या स्वागत करण्यासाठी सर्व नेते आजच माजी मंत्री श्री सुनील केदार यांना विनंती करतो। या दरम्यान सत्कार कार्यक्रमात अनेक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। लोकांची मागणी बॅलेटवर मतदान करायची आहे, तर निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावं ही भूमिका आजही आमची आहे। त्यामुळे या पद्धतीचं सत्तेचा मध्ये बसून हे प्रश्न बाजूला करायचे आणि उलटे मुद्दे उपस्थित करायची जी भूमिका अजूनही मोदीजी करतायत हे बरोबर नाही। भाजपने मोठ्या मुश्किलनं आपली सत्ता आता सांभाळलेली आहे आणि या सत्तेचा जनतेसाठी उपयोग व्हावा, मूठभर त्यांच्या मित्रांसाठी होऊ नये। ज्या मागण्या काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मांडलेल्या होत्या की महिलांना 1 लाख रुपये वर्षाचे मिळावे, तुम्ही या देशाला बेरोजगारांचा देश केलेला आहे, त्याप्रमाणे बेरोजगारांना दर महिन्याला 8.5 हजार रुपये मिळालेच पाहिजे ही भूमिका आमची आहे।